आपल्यासोबत जोडले गेलेत। महबूब शेख, स्वागत तुमचं। जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट झाल्याचं कळतं, कसं पाहता तुम्ही याकडे? असं आहे की त्यांची भेट झाली की नाही त्याच्याबद्दल मला काय अधिकृत माहिती नाही। आणि बावनकुळे साहेबांना ते मंत्री भेटलेच असतील तर ते मंत्री म्हणून भेटले का नक्की काही त्याच्यासाठी भेटतील असं मला वाटत नाही। त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या नावाच्या संदर्भात सातत्यानं वावड्या उठवायचं काम हे चालू असतं, पण जयंत पाटील साहेब हे शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत आणि ते शरद पवार साहेबांसोबत जे काही निर्णय घेतील ते शरद पवार साहेबांच्या सोबतच। नक्कीच। महबूब शेख, मात्र गेल्या काही दिवसात जयंत पाटील राष्ट्रवादीत फारसे सक्रिय दिसत नाहीत आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चांनंतर जयंत पाटलांनी थेट नाराजी व्यक्त केली होती। नाही, सक्रिय आहेत ते। आज पण जयंत पाटील साहेबांनी पवार साहेब एका कार्यक्रमाला नांदेडवरून हिंगोलीला जाणार होते, पवार साहेब जाऊ शकले नाहीत। जयंत पाटील साहेब आता त्या कार्यक्रम करून परत त्या ठिकाणी निघतात, त्यामुळे ते सक्रिय नाहीत ह्या गोष्टीला काही अर्थ नाही। ते सक्रिय आहेत आणि काल ते पार्टी ऑफिसला दिवसभर बसले होते। काल पार्टी ऑफिसला बसून सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी त्यांनी घेतलेल्या आहेत। नक्कीच महबूब शेख, मात्र तरुण नेत्यांमुळे जयंत पाटलांची कुचंबणा होते पक्षामध्ये। नाही, असं काही नाही, हे मीडियात फक्त चालतं, असं काही होत नाही। ज्या बातम्या मीडियात असतात त्या आमच्या बैठकीत झालेल्या नसतात, ते मीडियात कोण पेरतं ते माहिती। मिटकरीजी, तुम्हाला काय वाटतं, पक्षामध्ये कुचंबणा होते जयंत पाटलांची? सांगितलेलं आहे त्याला मी परत काही रिपीट करणार नाही, पण ते एक नेते आहेत, महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते, ते योग्य तो निर्णय घेतील यावर माझा विश्वास आहे। महबूब शेख, जयंत पाटील एकतर राष्ट्रवादीत जातील किंवा भाजपत जातील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत। विधानसभा निवडणुकांपासून ही चर्चा आणखी जोर धरली आहे। असं आहे की त्यांच्या नावाची सातत्यानं चर्चा घडवली जाते। आमचा पक्ष कधी मर्ज होईल अशी चर्चा घडवली जाते, आम्ही भाजपसोबत जाऊ अशी चर्चा घडवली जाते आणि 2014 पासून घडवली जाते। मला एवढंच आपल्याला खात्रीनं सांगायचं की जयंत पाटील साहेब हे शरद पवार साहेबांसोबत आहेत, ते विचारांना सोबत आहेत आणि ते शरद पवार साहेबांच्या सोबतच राहतील। मिटकरीजी, जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामधला सुप्त संघर्ष